मुंबईकर व्यक्त का होत नाही? त्यांचं म्हणणं असं होतं, की मुंबईकर नक्कीच व्यक्त होत आहेत. मुंबईकर त्याच्या या या सगळ्यांच्या विषयी रागही व्यक्त करत आहेत. पण ते राग आपल्या मोबाईल फोनवरती, सोशल मीडियावरती व्यक्त होतात. म्हणून तुम्हाला मुंबईकर रस्त्यावरती येऊन कुठलेही असे असे मोठे-मोठे ॲजिटेशन किंवा आंदोलनं करताना दिसत नाही. मुंबई म्हणजे गटर, मीटर आणि वॉटर याच्याशिवाय आपण काही बोलत नाही. मला असं मुळीच वाटत नाही. मुंबई सिटी ही नुसती महाराष्ट्राचीच नाही तर देशाची फायनान्शियल सेंटर. पण आता कुठेतरी त्याच्या एक मुंबईकरांच्या अस्तित्वालाच एक धोका देणारी घटना घडलेली आहे आणि ती म्हणजे गगनाला भिडणाऱ्या जमिनीचे भाव. आज तुम्ही अक्षरशः मुलुंडपासून ते छोलाव्यापर्यंत मुंबईच्या कुठल्याही परिसरामध्ये सेंट्रल लाईनला म्हणा किंवा वेस्टर्न लाईनला म्हणा, एक मध्यमवर्गीय चांगल्या प्रकारच्या मध्यमवर्गीय कुटुंबाला देखील 2 BHKचं घर घ्यायचं म्हटलं तर ते त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे. नमस्कार मित्रांनो. मी नितीन पोद्दार, कॉर्पोरेट लॉयर. मॅक्स महाराष्ट्र या चॅनलनी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भामध्ये माझा दृष्टिकोन किंवा माझं विजन काय असेल, काय असू शकतं, या संदर्भात मला एक छोटंसं प्रेझेंटेशन द्यायला निमंत्रित केलं. त्यांचे खूप खूप मनापासून आभार. मी एक कॉर्पोरेट लॉयर आहे. परदेशी गुंतवणूक भारतामध्ये जी येते किंवा भारतातून जी गुंतवणूक परदेशी जाते त्या संदर्भामध्ये काम केलेलं आहे आणि त्या निमित्ताने मला सांगावंसं वाटेल की बऱ्याच जगभरामधल्या बऱ्याचशा सिटीज फिरून आल्यानंतर आणि या संदर्भामधला चांगला अभ्यास असल्यामुळे मी फक्त माझ्या नम्रपणे माझा दृष्टिकोन मांडणार आहे. मी सर्वप्रथम एक सांगू इच्छितो की मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही की विचारांचा समर्थकही नाहीये. मी तुमच्यासारखा एक सामान्य मुंबईकर आहे आणि मुंबईविषयी एक मुंबईच विषयी नाही पण भारतामधल्या प्रत्येक सिटी विषयी प्रेम आणि आपुलकी बाळगून आहे. मी जेव्हा माझ्या सहकार्याने विनंती करेन मी की पुढचं स्लाइड दाखवा. मुंबईमध्ये मित्रांनो मला 3 मुख्य समस्या दिसतात आणि ह्या खूप सिरियस समस्या आहेत. एक म्हणजे परवडणारी घरं. मुंबई जर आपण बघितलं तर मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईमध्ये गेल्या 10-15-20 वर्षामध्ये जमिनीच्या भाव, जागेचे भाव इतके प्रचंड प्रमाणात गगनाला भिडले आहेत की सामान्य माणसाला परवडणारी घरं ही जवळजवळ दुरापास्त हे आहे. बघा, मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या आहे, स्लम्सची समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मुंबईमध्ये घाणीची समस्या आहे, मुंबईमध्ये पाण्याची समस्या आहे, मुंबईमध्ये पोल्युशनचा खूप मोठी समस्या आहे आणि ह्या सगळ्या समस्यामधून सुद्धा मुंबईकर आपलं जीवन जगत असतात, जगतायत निमूटपणे आणि शांतपणे. पण आता कुठेतरी त्याच्या एक मुंबईकरांच्या अस्तित्वालाच एक धोका देणारी घटना घडलेली आहे आणि ती म्हणजे गगनाला भिडणाऱ्या जमिनीचे भाव. आज तुम्ही अक्षरशः मुलुंडपासून ते छोलाव्यापर्यंत मुंबईच्या कुठल्याही परिसरामध्ये सेंट्रल लाईनला म्हणा किंवा वेस्टर्न लाईनला म्हणा, एक मध्यमवर्गीय चांगल्या प्रकारच्या मध्यमवर्गीय कुटुंबाला देखील एक 2 BHKचं घर घ्यायचं म्हटलं तर ते त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे. हा प्रश्न मित्रांनो मराठी माणसांचा किंवा इतर भाषिकांचा मुळीच नाहीये. हा मुंबईची समस्या आहे. परवडणारी घरं मुंबईमध्ये अवेलेबल नाहीये. हा खूप मोठा प्रश्न आहे. इथे श्रीमंत आणि गरीब किंवा मध्यम वर्ग याच्यामध्ये जी दरी निर्माण होते ती प्रचंड प्रमाणात मोठी दरी आहे. मध्यंतरी व्हेरी रिसेंटली राज ठाकरेंचं एक वाक्य होतं की मुंबईकर व्यक्त का होत नाही? तर त्यांचं म्हणणं असं होतं की मुंबईकर नक्कीच व्यक्त होत आहेत. मुंबईकर त्याच्या या सगळ्यांच्या विषयी रागही व्यक्त करत आहेत. पण ते राग आपल्या मोबाईल फोनवरती, सोशल मीडियावरती व्यक्त होतात. म्हणून तुम्हाला मुंबईकर रस्त्यावरती येऊन कुठलेही असे मोठे ॲजिटेशन किंवा आंदोलनं करताना दिसत नाही. याचा अर्थ मुंबईकर शांत आहे का? तर मुळीच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईकरांसाठी परवडणारी घरं ही एक खूप मोठी समस्या आहे. दुसरी समस्या म्हणजे आपण जेव्हा भाषावर प्रांतरचना ऍक्सेप्ट केली 1960 मध्ये, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जो मोठ्या लढ्यानंतर तयार झाला. भाषावर प्रांतरचना आपण काय ऍक्सेप्ट केली की त्या प्रांतामधले जे भाषिक आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने राहता यावं, त्यांना त्यांचे सण, त्यांचं खाणं पिणं, त्यांना एक आयडेंटिटी होती. तर मुंबईची आयडेंटिटी मराठी भाषा, मराठी माणसं ही मुंबईची आयडेंटिटी आहे. आज त्याच मुंबईकरांना कुठेतरी मुंबईच्या बाहेर फेकल्या जाण्याचं दुःख वाटतंय आणि ती मला असं वाटतं की दुसरी खूप मोठी समस्या आहे.
तिसरी समस्या जी मला दिसते मुंबईमध्ये ती म्हणजे की मुंबईची ज्या परिसंस्था आहे की मुंबईची ओळख ही वित्त संस्था आहे, मीडिया, फिल्म इंडस्ट्री, मुंबईचं नाटक, मुंबईचं चित्रपटसृष्टी, ही जी मुंबईची ओळख आहे, त्या ओळखीमध्ये किंवा त्या अस्तित्वामध्ये स्थानिक जे मराठी माणसं आहेत किंवा स्थानिक मुंबईकर आहेत, आणि मुंबईकरच नाही तर मुंबई ही शेवटी महाराष्ट्राची एक फायनान्शियल कॅपिटल आहे. तर महाराष्ट्र मुंबईत दिसत नाही. मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे, पण महाराष्ट्र मुंबईत दिसत नाही, ही तिसरी मोठी समस्या आहे. आता तुम्ही म्हणाल, की ह्या सगळ्यांचा मुंबई महानगरपालिकेशी काय संबंध आहे? तर मी म्हणेन मित्रांनो, की हा खूप जवळचा संबंध आहे. आणि ह्या सगळ्यांचं गणित जे आहे, या सगळ्या गोष्टींचं गणित जे आहे, चांगल्या पद्धतीने राहणं, मुंबईमध्ये मराठी माणसांना स्वाभिमानाने जगता येणं, मुंबईची मराठी ओळख, मुंबईमध्ये महाराष्ट्र दिसणं, या सगळ्यांचं मूळ मला जे वाटतं ते वाटतं, की मला असं वाटतं, की ते परवडणारी घरं ह्या एका केंद्रबिंदूच्या भोवती फिरतात. माझ्या सहकार्याने रिक्वेस्ट करेन मी, की पुढची स्लाईड दाखवा. बघा, मुंबईमध्ये घर घेणं ही सामान्य मुंबईकरांना लिटरली अशक्यप्राय गोष्ट आहे. आता इथे मी जेव्हा सामान्य मुंबईकर म्हणतो तेव्हा मी नुसतं मराठी माणसांपुरता मर्यादित नाही. बघा, गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी, मद्रासी जे मुंबईमध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहत आहेत, ते त्यांच्यामध्ये सुद्धा गरीब माणसं आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा मध्यमवर्गीय आहेत, मध्यमवर्ग लोक आहेत. त्यांना इथे मुंबईमध्ये परवडणारी घरं ही घेणं हे लिटरली अशक्य आहे. मुंबईमध्ये नोकरी आणि उद्योगासाठी शहरात राहणं गरजेचं आहे. आज तुम्ही कल्याण, डोंबिवली, बदलापूर, तिकडे वसई, विरार, पालघर पर्यंत तिथून तुम्ही नोकरीसाठी मुंबईत नाही येऊ शकत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की तरुणांना किंवा युवकांना जर आज मुंबईमध्ये काम करायचं असेल, तर त्यांना काम करणं लिटरली अशक्य आहे, कारण त्यांना परवडणारी घरं मिळत नाही. मी जसं म्हणतो, तर फिल्म सिटी असूनही महाराष्ट्रातल्या कलाकारांना, महाराष्ट्रातल्या रिमोट कला म्हणजे गावागावातल्या महाराष्ट्रातून कलाकारांना मुंबईमध्ये येता येत नाही. इतकी मोठी फिल्म सिटी आहे, आणि ती फिल्म सिटी बनवली कोणी, तयार कोणी केली, त्याला जन्माला कोणी घातलं, तर दादासाहेब फाळकेंनी जन्माला घातलं. ते एक मराठी होते. पण परत परत मी मराठी आणि इतर भाषिक हा कुठलाही डिस्टिंग्विश न करता महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, पण मुंबईमध्ये महाराष्ट्र दिसत नाही, कारण महाराष्ट्रातल्या जे कलाकार आहेत, महाराष्ट्राचे जे चांगले बुद्धिवंत लोक आहेत, त्यांना मुंबईमध्ये येऊन असं काम करायला मिळायची सवलत दिसत नाही. तिसरी स्लाइड. आता याच्यावर मित्रांनो तुम्ही म्हणा, की उपाय काय? तर याच्यावरती सोपा सोपा असं म्हणणार नाही, पण याच्यामध्ये एकच मला उपाय दिसतो, तो म्हणजे सिंगापूरनी जसं सिंगापूर गेल्या 15-20 वर्षामध्ये सिंगापूरचा मी खूप जवळून अभ्यास केलाय. सिंगापूरमध्ये लोकल लोकांसाठी सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये अफोर्डेबल घरं बनवली. आणि मी हे नेहमी सांगत आलो, की जसं शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी देतो, उद्योजकांना त्यांच्या कर्जमाफी देतो किंवा त्यांना व्याज दरामध्ये प्रिन्सिपल देण्यामध्ये कितीतरी लाखो करोडो रुपयांची आपण सवलत दिलेली आहे. असं जेव्हा आपण प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला जेव्हा आपण सवलत देतो, तसं मला असं वाटतं, की मुंबईमध्ये जर एक एक टिपिकल प्रॉब्लेम आहे, की मुंबईमध्ये घराच्या किमती खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तर आपण कुठलं मॉडेल मॉडेल घेऊ शकतो? तर मला असं वाटतं, की मग मध्यम वर्गातल्या माणसांना मुंबईमध्ये घर घेण्यासाठी आयदर सबसिडी देता येईल आपल्याला, गव्हर्नमेंटची सबसिडी देता येईल, किंवा माझं स्पष्ट मत आहे, की मुंबईमध्ये रेंटल घरं, भाड्याची घरं सरकारने उपलब्ध करून दिली पाहिजे. आज जी 1960 मध्ये आणि 1970 मध्ये किंवा अर्ली 80 मध्ये जे कुटुंब मुंबईत राहत होते, ती कुटुंब आता मोठी झालेली आहेत. त्यांची मुलं मोठी झालेली आहेत. त्यांना मोठं घर पाहिजे. मुलांचे संसार बसवायचे. आता या सगळ्यांना जर तुम्ही म्हणाल, की आज मुलुंड ते कुलाब्यापर्यंत करोडो रुपये, 10-10, 8-8, 10-10 कोटीच्या खाली घरं नाहीयेत. आता 50, 35, 40 हजार नोकरी करणारा माणूस तो एवढी मोठी घरं घेऊच शकणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं, की भाड्याने जर घरं दिली, तर हा जो मूळ मुंबईकर आहे किंवा मुंबईतले जे मध्यमवर्गीय किंवा लोअर इन्कमचे लोक जे आहेत, ते मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे राहू शकतील. बघा, आपण मुंबईकरांना आपण पिण्याचं चांगलं पाणी देत नाही. आपण कचऱ्यात जगतोय, एअर पॉल्युशन आहे, ट्रॅफिक आहे. या सगळ्यामधून सुद्धा जर मुंबईकर शांतपणे जगत असेल, तर तो एकाच आशेवर जगतो, की मला मुंबईमध्ये राहता आलं पाहिजे, मला काम करता आलं पाहिजे, माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देता आलं पाहिजे आणि मला चांगलं हेल्थ केअर मिळालं पाहिजे. तो बाकी सगळ्या समस्या एक वेळ इग्नोर करेल, पण त्याला किमान 3-4 खोल्यांचं चांगलं घर, जिथे तो 24 तास राहतो, ते घर चांगलं मिळणं मला असं वाटतं, की खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि हा एक सायलेंट प्रकारचा एक अनरेस्ट आहे मुंबईमध्ये, जो आपल्याला दिसत नाही, पण तो आहे. एक मोठ्या प्रमाणाचा अनरेस्ट आहे.
जर जर सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या आवाक्याच्या अख्खी मुंबई आवाक्याच्याच बाहेर निघून गेली, तर मुंबईमध्ये मग राहणार कोण? आणि मुंबईला मुंबई म्हणायचं का? सो मला असं वाटतं, की सिंगापूरच्या धर्तीवरती मी जसं म्हटलं, की सिंगापूरमध्ये, नेदरलँडमध्ये, यूकेमध्ये सगळ्याच गव्हर्नमेंट्सनी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मास हाऊसिंग आणून प्रत्येकाला परवडणारी घरं आयदर सबसिडीने दिलेली आहेत किंवा त्यांनी भाड्याने दिली आहेत. तर मला असं वाटतं, की हा एकमेव अजेंडा मुंबई महानगरपालिकेचा असायला पाहिजे आता, की मुंबईतल्या कुठल्याही जमिनी आता हेन्सफोर्थ कुठल्याही जमिनी आणि कुठलंही जे बांधकाम होईल त्या बांधकामामध्ये अफोर्डेबल हाऊसिंगचा टक्का असायलाच पाहिजे. आता बघा, आपण रिसेंटली बघतो की मुंबईच्या साऊथ बॉम्बेला कितीतरी उद्योजकांनी अख्खे मोठे मोठे बंगले बांधले आहेत. सी अल्टिमेटली प्रश्न असा आहे की आपल्याला मुंबईला नेमकं काय कन्वर्ट करायचं, कसं कन्वर्ट करायचंय. जरी श्रीमंतांची मुंबई असली तरी पण त्या श्रीमंतांना सुद्धा तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करायला मध्यमवर्ग लागणारच आहे. समाजामध्ये सगळ्याच प्रकारचे घटक असणार आहेत आणि त्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे राहता यावं एवढी असं मला असं वाटतं की व्यवस्था जर महानगरपालिकेने केली आणि हे करता येण्यासारखं आहे. जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन मुंबईमध्ये जे आज सहकारी सोसायटी आहेत, डिलॅपिडेटेड बिल्डिंग्स आहेत, चाळी ज्या मुंबईमध्ये आहेत, स्लम्स ज्या मुंबईमध्ये, या सगळ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये घर बांधणी ग्लोबल टेंडर काढून जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन चांगली मोठी व्यवस्थित हवेशीर उजेड असलेली चांगली घरं बांधता येतील. ती सबसिडीने किंवा भाड्याने देता येईल. मला असं वाटतं की हा पहिला प्रश्न आहे. दुसरी स्लाइड. याच्यामध्ये महानगरपालिकेने पुढाकार घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही परमिशन देतानाच प्रत्येक बिल्डिंगला किंवा क्लस्टर डेव्हलपमेंटला परमिशन देताना तिथे अफोर्डेबल घरच झाली पाहिजे, असं करणं गरजेचं आहे. जसं मी मगाशी म्हटलं तसं की स्थानिकांना भाडे तत्वावर घर उपलब्ध करून देता येतील. सगळ्यात त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, हे कसं इंटरवाइंड आहे. आपल्याला जर महाराष्ट्र मुंबईत दिसायचं असेल, मी म्हटलं तसं की महाराष्ट्रातून कलाकार लोक आहेत, महाराष्ट्रातून शिकलेली तरुण आहेत, ही तरुणी आहेत, ती मुंबईमध्ये का येत नाही? मुंबई आज फायनान्शियल कॅपिटल आहे. मुंबईमध्ये स्टार्टअपचं मोठं कल्चर आहे. ते मुंबईमध्ये येऊन का येऊ शकत नाही? कारण त्यांना मुंबईमध्ये म्हणजे आवाक्याच्या बाहेर घर नसल्यामुळे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर घर असल्यामुळे त्यांना मुंबईत येता येत नाही. तर क्लस्टर डेव्हलपमेंट, पीपीए मॉडेल, सीएसआर, ह्या सगळ्या गोष्टीतून जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन मला असं वाटतं की महानगरपालिकेने एक कलमी कार्यक्रम राबवला पाहिजे की मुंबईला मला मोठ्या प्रमाणामध्ये परवडणारी घरं बांधायची आहेत. पुढची स्लाइड. मुंबईमध्ये दुसरी सगळ्यात मोठी समस्या आहे की नोकऱ्या. जे 1960 साली आणि 70 साली होतं ते आता आता मुंबईचं स्वरूप बदललेलं आहे. मुंबईमध्ये कामाचं स्वरूप बदललं असल्यामुळे मुंबईमध्ये एक फायनान्शियल कॅपिटल आहे. मुंबईमध्ये स्टार्टअपसाठी मोठा ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण म्हणतो की मुंबईमध्ये आता गेल्या काही वर्षामध्ये स्टार्टअप हब झालं होतं. पण प्रश्न असा आहे की या हबमध्ये किंवा मुंबईची जी इकोसिस्टम आहे, मुंबईमध्ये फायनान्शियल सेंटर्स आहेत, मुंबईमध्ये स्टॉक एक्सचेंज आहे, मुंबईमध्ये बँका आहेत, मुंबईमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर्स आहेत, मुंबईमध्ये बऱ्याच परदेशी कंपन्या आहेत. या सगळ्या कंपन्यांमध्ये मुंबईमध्ये चांगले कॉलेजेस आहेत. या सगळ्यामध्ये जे जे तरुण आहेत किंवा तरुणी आहेत, त्यांना जर चांगल्या प्रकारे काम करायचं असेल तर मला असं वाटतं की मुंबई कोणीतरी हे करायला पाहिजे. नुसतं स्टेट गव्हर्नमेंटनी केलं पाहिजे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे असं मी म्हणत नाही. पण मुंबई महानगरपालिकेने एक मोठ्या प्रमाणामध्ये एक स्टार्टअप कल्चरसाठी आपण काय करू शकू याचा विचार करणं गरजेचं आहे. पुढची स्लाइड. तर स्टार्टअपसाठी महानगरपालिका काय करू शकते? तर महानगरपालिका शाळांमध्ये महानगरपालिकेच्या मोठ्या प्रमाणात शाळा आहेत आणि चांगल्या शाळा आहेत. तर त्या शाळांमध्ये उद्योजकता शिक्षण हे असायला पाहिजे. लहानपणापासून शिकवलं पाहिजे. महापालिकेने स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर्स सुरू केली पाहिजे. ह्याच शाळांमध्ये ज्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्याच शाळांमध्ये इन्क्युबेशन सेंटर्स का होऊ नये? इन्क्युबेशन सेंटर्स व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये माफक दरामध्ये तरुण तरुणींना तुम्ही फक्त काही थोड्या वर्षासाठी तुम्ही भाड्याने जागा देऊ शकता, कार्यालय देऊ शकता. त्याच्यासाठी नेटवर्किंग होईल. सॅनडिएगोला मी 2 वर्षापूर्वी गेलो होतो आणि अमेरिकेच्या सॅनडिएगोमध्ये तिथे स्टार्टअप वीक असतं, अख्खं वीक असतं एक. आणि त्या वीक मध्ये तिथलं लोकल गव्हर्नमेंट सेलिब्रेट करतं आणि त्या अख्ख्या वीकच्या कार्यक्रमामध्ये समाजातले सगळे लोक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स, आर्टिस्ट, शिक्षण तज्ञ, गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स, मोठे उद्योगपती, छोटे उद्योग, सगळेजण त्यात सहभागी होतात आणि तरुणांना
स्टार्टअपमध्ये कसं पुढे येता येईल याबद्दल ते लोक मार्गदर्शन करतात. जसं आपण दर जानेवारीमध्ये मुंबईला एक मोठी मॅरेथॉन रेस असते. तसं मला असं वाटतं, की वर्षातून एकदा का होईना, 8 दिवस का होईना, मुंबईभर एक स्टार्टअपचं एक मेळावे म्हणा किंवा चर्चासत्र म्हणा, असं मुंबईभर व्हायला पाहिजे. मुंबईच्या शाळांमध्ये यायला पाहिजे. तसं केलं तरच मुंबईला म्हणजे मुंबईच्या ज्या तरुणांना किंवा महाराष्ट्रातल्या तरुणांना मुंबईमध्ये येता येईल आणि मुंबईची जी ही फायनान्शियल इकोसिस्टम आहे, त्याच्यामध्ये त्यांना त्यांना सहभाग घेता येईल. आणि मला असं वाटतं, की ते केल्यानंतरच आपण खऱ्या अर्थाने म्हणू, की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र तयार झाला. मुंबईमध्ये मराठी माणूस दिसतो. मुंबई महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र सुद्धा मुंबईत दिसतो. ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असेल, तर महाराष्ट्रातल्या तरुणांना, मुंबईतल्या तरुणांना, तरुणींना, हुतकरू कर्मचाऱ्यांना इथे काम करायची संधी मिळाली पाहिजे. अ, पुढची स्लाईड. मी जसं म्हटलं, की महाराष्ट्र मुंबईत केव्हा दिसणार? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे, कोकण, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, नागपूर इथे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक आहेत. पण त्या उद्योजकांना मुंबईच्या फायनान्शियल सेंटरमध्ये किंवा मुंबईच्या फायनान्शियल इकोसिस्टममध्ये सहभाग घेता येत नाही. मला असं वाटतं, की ते ते करण्यासाठी महाराष्ट्रातल्या उद्योजकांना मुंबईपासून जे दूर आहेत, त्यांना मुंबईत राहायला, व्यवसाय करायला अडचणी वाटतात. त्यांना यायचीच इच्छा होत नाही. मी कितीतरी उद्योजकांशी बोलतो. ते म्हणतात, की मुंबईमध्ये आम्हाला खूप वाटतं मुंबईमध्ये यावं. मुंबईमध्ये स्टॉक एक्सचेंज आहे, मुंबईमध्ये बँका आहेत, मुंबईमध्ये फायनान्शियल सेंटर्स आहेत मुंबईमध्ये. मोठ्या प्रमाणामध्ये एक ॲडवायझरी सेटअप आहे, कन्सल्टन्सी सेटअप आहे. पण त्याचा आम्हाला आम्हाला असा फायदा करून घेता येत नाही. हे का होतं? महाराष्ट्रामध्ये आर्टिस्ट आहेत, महाराष्ट्रामध्ये फिल्म्स बनवणारे लोक आहेत, महाराष्ट्रामध्ये कलाकार लोक आहेत. त्यांना मुंबईमध्ये का येता येत नाहीये? तर त्यांना येता येत नाही कारण मुंबईमध्ये तशी 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 व्यवस्थाच नाही. मला असं वाटतं की ती व्यवस्था मुंबई पालिकेने करणं गरजेचं आहे. बघा, मुंबई महानगरपालिका जेव्हा म्हणतो तेव्हा जेव्हा आता मध्यंतरी कोणीतरी म्हणालं की मुंबई म्हणजे गटर मीटर आणि वॉटर याच्याशिवाय आपण काही बोलत नाही. मला असं मुळीच वाटत नाही. मुंबई सिटी ही नुसती महाराष्ट्राचीच नाही तर देशाची फायनान्शियल सेंटर आहे. मुंबईची रिस्पॉन्सिबिलिटी महानगरपालिकेचा मुंबईचा जर बजेट बघितलं तुम्ही तर महानगरपालिकेचं बजेट हा कुठल्या तरी एखाद्या स्टेटच्या बजेटचा एवढा बजेट आहे. आणि शेवटी आपण किती दिवस एकच ते करत राहणार आहे. आपल्याला जर पुढच्या पिढीला किंवा महाराष्ट्राला, मुंबईला पुढच्या नेक्स्ट जनरेशनसाठी जर आपल्याला एक चांगल्या प्रकारचं एक शहर उपलब्ध जे जे जिथे राहायची व्यवस्था आहे, चांगली राहायची व्यवस्था आहे, जिथे अपॉर्च्युनिटीज आहेत आणि जिथे अपॉर्च्युनिटी अवेल घ्यायसाठी तिथे चांगली इकोसिस्टम आहे. हा रोल जो आहे मला असं वाटतं की हा महानगरपालिकेने करणं गरजेचं आहे. पुढची स्लाईड. आणि सगळ्यात शेवटी मला एकच मुद्दा मला मांडायचा म्हणजे भ्रष्टाचार मुक्त मुंबई. बघा, मुंबईच्या बद्दल आपण प्रत्येक वेळा जेव्हा मुंबईच्या कुठल्याही सुविधा घ्यायचा प्रयत्न करतो, मग ते पाणी असेल, वीज असेल, घर भाडं असेल, घरपट्टी असेल किंवा कुठल्याही मुंबई पालिकेमध्ये एक सामान्य माणसाला जायचं, एंट्री करायची म्हटली तर तिथे आपल्याला वाटतं पहिल्यांदा आपल्या अंगावर काटा येतो की इथे कुठे कोण मला किती पैसे मागेल किंवा इथे भ्रष्टाचार किती असेल. मला असं वाटतं की ती इमेज बदलणं फार गरजेचं आहे. इंटरनॅशनली चांगलं आज सिंगापूरची जी इमेज आहे, माझी खूप रिक्वेस्ट आहे की जे कोणी सरकार मुंबईचं जे कोणी राजकीय पक्षाचं सरकार मुंबईमध्ये येईल, मुंबई महानगरपालिकेने, त्यांनी सिंगापूरमध्ये जाऊन चांगला अभ्यास करावा की सिंगापूरनी इतक्या मोठ्या, ते पण आपल्यासारखंच आहे, सिंगापूर मुंबई सारखंच आहे. त्यांचा कारभार कसा केला, त्यांनी भ्रष्टाचार मुक्त, तिथे भ्रष्टाचाराला जरा सुद्धा स्कोप नाही, त्यांनी कसा कारभार केला. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात, प्रत्येक गोष्टीसाठी 4 लोकांना ओळख काढावं लागतं, 4 लोकांना भेटावं लागतं. हे असं का करावं लागतं? मुंबईमध्ये जी टेंडर पद्धती आहे किंवा मुंबईमध्ये काम करण्यासाठी कुठल्याही सामान्य माणसाला वाटतं की मला जाऊन मुंबईसाठी काहीतरी करायचंय, मला करता येईल का? मला वाटत नाही मला करता येईल. मग साधं उदाहरण म्हणजे मला जर माझ्या बिल्डिंगच्या खालच्या रस्त्यावर जर मला 4 झाडं लावायची आहेत आणि मला तो रस्ता स्वच्छ पाहिजे, तर मी तो रस्ता मला जर चांगला करायला मला करता आलं पाहिजे. पण मी जर मुंबई महापालिकेत गेलो आणि तिथल्या कर्मचाऱ्याला सांगितलं की माझ्या एरियातला रस्ता मला चांगला करायचा, मी काय करू? तर मला गॅरंटी नाही की ते अधिकारी मला मदत करतील की नाही. मला गॅरंटी नाही तिथला नगरसेवक मला सपोर्ट करेल की नाही. मला असं वाटतं की ह्या सगळ्या बाबतीमध्ये सगळ्या एजन्सीज मुंबईच्या सगळ्या एजन्सीला वन विंडोवरती आणून कम्प्लीट ट्रान्सपरन्सीने काम झालं पाहिजे.
ज्या दिवशी आपण प्रत्येक वेळेला आपण विचार करतो मुंबईची निवडणूक आली का मुंबईत भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार केला कोणी? मुंबईमध्ये इतके वर्ष सत्तेमध्ये होतं कोण? किंवा जे जे नगरसेवक होते किंवा जे जे राजकीय पक्ष युत्या करून मुंबई महानगरपालिका सांभाळत होते त्यांना नक्की माहिती असणार ना. मी परत याच्यावर मला राजकीय कुठलंही भाष्य करायचं नाही, पण मुंबईला जर खऱ्या अर्थाने ग्लोबल सिटी आपल्याला करायचं असेल आणि खऱ्या अर्थाने चांगलं सिटी म्हणून नावारूपाला आणायचं असेल, महाराष्ट्राला जर अभिमानासारखं गोष्ट करायची असेल तर मुंबईला भ्रष्टाचार मुक्त करावंच लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याला जे काय करावं लागेल ते करावं लागेल. एक एक कणखर भूमिका घेऊन मुंबईमधल्या सगळ्या सिस्टमसाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला वॉक इन करून माझं काम जाईन त्या दिवशी व्हायला पाहिजे, इतक्या पारदर्शकतेने काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, परत मी माझे तिन्ही मुद्दे अधोरेखित करेन की मुंबईमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग, परवडणारी घरं बांधणं खूप गरजेचं आहे. आणि हा प्रश्न फक्त मराठी माणसांचा नाही आहे, हा प्रश्न सगळ्या मध्यम वर्ग आणि 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 सामान्य माणसांचा आहे. मुंबईमध्ये जी कोणी राजकीय पक्ष सत्तेवरती येईल त्यांनी हा प्रश्न हातात घ्यायला पाहिजे. बघा, आपण आणि ही घर बांधणी जी आहे ही प्रायव्हेट होऊ शकत नाही. ही नक्कीच प्रायव्हेट बिल्डरच्या तर्फे होऊच शकणार नाही, कारण तो प्रायव्हेट बिल्डर ऑब्व्हियसली प्रायव्हेट म्हटलं तर तो स्वतःचा फायदाच बघणार आहे. मला असं वाटतं की मुंबईमध्ये घर बांधणी, जमिनीचे व्यवहार, घर बांधणी जो हा विषय आहे हा पूर्णपणे महानगरपालिकेने स्वतःकडे ठेवून चांगल्या पद्धतीने ग्लोबल टेंडर्स काढून जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन सिंगापूरच्या धर्तीवरती चांगली घरं, चांगली सशक्त घरं बांधणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे मुंबईची जी इकोसिस्टम आहे, फायनान्शियल इकोसिस्टम आहे, त्या इकोसिस्टम मध्ये मुंबईमधली लोकल तरुणी, महाराष्ट्रामध्ये आर्टिस्ट, महाराष्ट्रामध्ये तरुणी, लहान लहान उद्योजक, त्यांना मुंबईमध्ये कसं आणता येईल आपल्याला, किंवा त्यांना मुंबईच्या इकोसिस्टमचा फायदा कसा करून देता येईल याचा विचार होणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, मी कुठल्याही राजकीय भाष्य मला करायचं नाही. तिसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे की राजकारण आज ज्या पद्धतीने राजकारण केलं जातं ते राजकारण आपल्याला आवडतंय का? मला असं वाटतं की कुठल्याही सामान्य माणसाला ज्या पद्धतीने आज युत्या होत आहेत, ज्या पद्धतीने उमेदवार विकत घेतले जात आहेत, ज्या पद्धतीने उमेदवारांना घरी बसवलं जात आहे, किंवा किंवा आपण आज राजकीय नेते जे आज एका पक्षाविषयी एक भूमिका घेतात, उद्या इलेक्शन संध्याकाळी तुम्ही जाऊन त्याच्यावर हातमिळवणी करतात, संध्याकाळी तुम्ही सरकार बनवता. हे जे काय ज्या पद्धतीने इलेक्शन जी सिस्टम आलेली आहे गेल्या काही वर्षामध्ये, मला असं वाटतं की ती खूप डिस्टर्बिंग आहे. सामान्य कुठल्याही माणसाला ह्या पद्धतीचे इलेक्शन्स आवडणारे नाहीये. आपण कितीतरी मोठ्या प्रमाणात ऐकतो की इलेक्शनच्या मशिनरीमध्ये घोटाळे होतात, इलेक्ट्रोची नावं काढली जातात, इलेक्ट्रोची नावं ऍड केली जातात. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी जर कोणाला वाटत असेल राजकीय पक्षांना की सामान्य माणसाला समजत नाही, ते सामान्य माणसाला चांगलं समजतं. हे लक्षात ठेवा, सामान्य माणसाची समजण्याची शक्ती खूप तुमच्यापेक्षा नक्कीच खूप मोठी आहे. आम्हाला सगळं समजतं कोण काय करतोय ते, फक्त आम्ही व्यक्त होत नाही. आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं राज ठाकरे आता रिसेंटली म्हणाले होते की सामान्य मध्यम वर्ग आणि मराठी माणसं हे व्यक्त होत नाही का, ते व्यक्त होत आहेत. ते कसे व्यक्त होत आहेत, ते सोशल मीडियावरती व्यक्त होत आहेत, म्हणून तुम्हाला ते रस्त्यावर आलेले दिसत नाही. पण मला असं वाटतं की मुंबईमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अनरेस्ट आहे. या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीविषयी अनरेस्ट आहे. आणि त्या उद्रेकाला जर आपल्याला शांत करायचं असेल, आपल्याला खरोखर आपण या राजकीय पक्षांना माझी नम्र विनंती आहे की तुम्हाला खरोखर जर मुंबई शहराला चांगलं करायचं असेल तर तुम्हाला एक विचार आणि एक ध्येयाने आणि काम करावं लागेल. नुसतं सत्ता मिळवणं हेच तुमचा जर उद्देश असेल तर तुम्हाला सत्ता कशीही मिळू शकेल. आज आपण बघतो की आमदार खासदार कसे विकत घेतले जातात आणि कसे त्यांना घरी बसवलं जातात. सो आय एम नॉट ऑन दॅट. प्रश्न असा आहे की तुम्हाला खरोखर महाराष्ट्राविषयी, मुंबईविषयी आणि आपल्या देशाविषयी आपल्याला काही कमिटमेंट आहे का? आणि ती कमिटमेंट असेल तर त्या पद्धतीने काम होणं गरजेचं आहे. धन्यवाद मॅक्स महाराष्ट्राला, तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझे 2 शब्द माझा विजन किंवा माझा व्ह्यू मुंबईबद्दल मांडण्याची ऑपॉर्च्युनिटी दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.